आता मुली तर माहेरी येतात, 4-8 दिवस राहतात, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण आता पूजा इकडे का आली त्याचं कारण सांगते तुम्हाला. सकाळचे 8 वाजले, मस्त कडक ऊन पडलंय. इकडचा नजारा पण खूप छान दिसतोय. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. वरतीच आले मी. आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि कामगार दिन म्हणून पण आजचा दिवस ओळखला जातो. आज बुद्ध पौर्णिमा पण आहे. तर आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली. आमचं आहे ना खालचं बाथरूम पाडलं गेलं आहे आणि वरती बाथरूम तयार करून घेतला आम्ही. बाकीचं काम बरंचसं बाकी आहे, पण म्हटलं आम्हाला आंघोळीची सोय होईल म्हणून आम्ही बाथरूम रेडी करून घेतलं. टाईल्स वगैरे, नळ वगैरे सर्व काही बसवलं आणि वरतीच येतो आंघोळीसाठी. अजून घराची कलश पूजा वगैरे सर्व काही बाकीच आहे, कारण भरपूर असं काम घराचं बाकी आहे. तर माझी आंघोळ झाली. आज मी केस धुतले. मी गॅलरीमध्ये येत असते केस सुकवायला, म्हणून वरती आली होती. तर आमचं समोर भगवती देवी आईचं मंदिर आहे बघा, छोटंसं. तर आज आहे ना उन्हाळ्यामध्येच भंडारा येत असतो. तर आज आहे 1 मे. तर आजच सर्व बायकांनी मिळून ठरवलं आहे की देवी आईचा भंडारा करायचा. तर तिथे पूजा वगैरे मला वाटतं 4 वाजता होईल आणि ते सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल. आणि सर्व बायकांनी भिशी लावलेली होती, तुम्हाला माहितीच आहे. सर्वांनी महिन्याला 1000 रुपयाप्रमाणे भिशी लावली. मी पण लावली, अर्चनाने, ऋतूने, मोठ्या बहिणीने, आम्ही पूजाने, आम्ही सर्वांनी भिशी लावलेली. तर 1 नंबर त्यातला आम्ही मिळून सर्वजण मिळून 1 नंबर देवी आईचा काढलेला आहे बाजूला भंडाऱ्यासाठी. तर देवी आईचा भंडारा खूप छान होईल. तर नक्की संध्याकाळी बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा. चला आता मी खाली जाते आणि बघते खाली काय आवरायचं असेल तर. इकडे दूध तापत ठेवलेलं आहे आणि इकडे माझं हे हळदीचं दूध तापतंय. त्याला 2-3 वेळा मी तापवलं होतं खरपूस. थोडंसं उकळून घेते आणि चहा वगैरे झालेला आहे. तर पूजेला वाटलं मी चहा घेईल म्हणून तो तिने एक्स्ट्रा ठेवला, पण मला काही चहा घ्यायचा नाही आहे. आणि ही हळद पावडर आपली घरचीच आहे, शुद्ध सेलमची हळद पावडर. तर मी हीच टाकते दुधामध्ये, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. हे बघा मामा भाचे किती क्यूट दिसत आहे झोपेमध्ये सुद्धा, किती भारी झोपले. हां, लाडू बाळ मामाजवळ कसं छान झोपला आहे. आपलं वय जसं जसं वाढत जातं त्यामुळे आपल्या हाडांतील कॅल्शियम कमी होतं, हाडं ठिसूळ होतात. म्हणून मग मी ना हळदीयुक्त दूध असं सकाळी करून घेते आणि पिते. मला प्लेन दूध आवडत नाही प्यायला, त्यामुळे मग मी हळद टाकून दूध पिते. कधी कधी तुळशीची पानं पण त्यात टाकते. आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. केस थोडेसे सुकलेले होते, तर पूजाला बोलली की केसांमधील गुंता काढ. मग तिने माझे केस छान असे मस्त विंचरून दिले. आणि चला आता माझी तयारी तर झालेली होती. नमस्कार सगळ्यांना. आणि आज 1 मे आहे, तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं 1 मेच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि काल गणपती बाप्पा, आपले छोटेसे गणपती बाप्पा आपल्या लाडूसाठी मी ऑर्डर केले होते. तर आपले छोटे गणपती बाप्पा वळवळ करते. तर खूप आवडलं नाही त्याला, म्हणजे मला असं वाटलं होतं की त्याच्यामध्ये गाणं लागतं, आरती लागते, तर त्याला खूप आवडेल आणि त्याला हत्ती आवडतो, म्हणून मी गणपती बाप्पांना ऑर्डर केलं. तर त्याच्यामध्ये पण 3 व्हरायटी होत्या, म्हणजे बालकृष्ण, त्यानंतर बाल हनुमान आणि बाल गणेश, असे 3 व्हरायटीज होत्या. तिघांपैकी मी गणपती बाप्पा ऑर्डर केले. तर खूप क्यूट आहे ते, एकदम सोबत ठेवले ना तर खूप छान वाटते ते आणि बघायला पण एकदम प्रसन्न वाटतंय. तर तो थोडा घाबरला आधी, पण नंतर तो फॅमिलियर झाला. आता त्याला थोडंफार आवडतंय. तर तुम्हाला सगळ्यांना जर आवडलं असेल, कोणाला लिंक पाहिजे असेल तर लिंक कसं टाईप करा, मी तुम्हाला लिंक देऊन देईल कमेंट बॉक्समध्ये टाक ना. ॲमेझॉनवरून मागितला? हां, ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केलं मी. 999चं म्हणजे 1000 रुपयाचं आहे ते. आणि त्याच्यामध्ये 10 प्रकारचे मंत्र, आरती, गणपती बाप्पाचं जेवढं काय आहे, म्हणजे 10 प्रकारचे गाणे त्यात लागतात. बेलीला प्रेस केल्यानंतर आहे ना म्युझिक ऑन होतं.
तर छान आहे. आणि असं वाटेल काही जणांना की गणपती बाप्पा आहे तर रिस्पेक्टफुली त्यांना म्हणजे त्यांचा आदर केला पाहिजे, तर आम्ही त्यांना असं इकडे तिकडे घरामध्ये जरी खेळणं म्हणून ऑर्डर केले, पण किती पण म्हटलं तर ते गणपती बाप्पा आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यांना आम्ही ते गणपती बाप्पांजवळच ठेवलेलं आहे, असं इकडे तिकडे पडलेलं वगैरे असं काहीच नाही. तर आम्ही तेवढं रिस्पेक्टफुली त्याचा यूज करतोय. चला आता पूजाचं सर्व काही बोलून झालंय. आणि खूप साऱ्या ताई 2-3 दिवसापासून कमेंट करताय की पूजा माहेरी का, इकडे का. तर आता मुली तर माहेरी येतात, 4-8 दिवस राहतात, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण आता पूजा इकडे का आली त्याचं कारण सांगते तुम्हाला. तर पूजाच्या आता जून महिन्यात एक्झाम आहे. जून ना, जून महिन्यामध्ये एक्झाम आहे माझी, फायनल एक्झाम. आणि आता सेकंड टर्म होती, त्यानंतर प्रिलियम्स होत्या. तर बाळामुळे मला जाता नाही आलं, कारण मग दर 1-1.5 तासाला त्याला फीड करावं लागतं. आणि कॉलेजला एक्झामला जायचं म्हटल्यावर 2 तास 3 तास एक्झाम मध्ये जातात. प्रॅक्टिकल व्हायवा वगैरे पण होत्या माझ्या, त्या पण मी अटेंड नाही केल्या बाळामुळेच. कारण आमचं जे कॉलेज आहे ना ते थोडंसं आउटसाईडला आहे. आणि म्हणजे प्रॉपर जे जालना गाव आहे ना त्यापासून कॉलेज थोडं साईडला आहे. आणि तिथे राहण्याची सोय वगैरे असं काही नाहीये. तर मी कॉलेजवाल्यांना असं पण बोलली की माझं लहान बाळ आहे तर मला हॉस्टेल प्रोव्हाइड करा, हॉस्टेलचं एखादं रूम प्रोव्हाइड करा. पण त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचे जे गर्ल्स हॉस्टेल आहे ना ते कंबाईन मध्ये आहेत. तर म्हणजे एक मोठे मोठे रूम्स आहे आणि एका रूम मध्ये जास्त मुली आहेत, म्हणजे 5-7 अशा मुली आहेत. तर माझ्या बाळामुळे बाकीच्यांना डिस्टर्ब होईल. आणि एक्झाम पिरियड म्हटल्यावर प्रत्येक जणाला अभ्यास करायचा असतो, त्यामुळे मग कॉलेज कडून मला हॉस्टेल पण प्रोव्हाइड होत नव्हतं. आणि बाहेर राहायचं म्हटलं तर जालना गावापासून कॉलेज पण काही डिस्टन्सवर होतं, आणि तितक्या डिस्टन्सवर मी प्रत्येक 2 तासाला ट्रॅव्हलही नाही करू शकत. तर मग त्यामुळे मग मी प्रिलियम्स आणि सेकंड टर्मला नाही गेली. तर दिवाळीच्या आधी माझी फर्स्ट टर्म होती, तर तेव्हा मी गेली होती एक्झामला. आणि तसंही प्रिलियम्स आणि सेकंड टर्म आहेत ना, ह्या कॉलेज बेस्ड एक्झाम असतात, तर त्या आपल्याला मॅनेज करता येतात, फाईन वगैरे भरू शकतो आपण. पण युनिव्हर्सिटीची जी एक्झाम आहे त्याच्यात आपण काही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, ती आपल्याला द्यावीच लागते. आणि घरी काय माझा अभ्यास झाला नसता, तर मग त्यामुळे मग घरच्या सासूबाईच बोलल्या की 2 महिने तू मम्मी राहिली तर तुझा अभ्यास होईल, कारण लाडूला मी सांभाळतो, ते पण नेतात लाडू, त्यांच्या घरी पण जातो, 2-2 तास राहतो, जवळ असल्यामुळे दोन्ही ठिकाणी राहतो. तर म्हणून मग ती आता इकडे आहे. आणि स्टडी वगैरे तिने सर्व काही चालू केलेलं आहे, तिचे मोठे बुक्स पण आहे, सर्व काही आता ती करते. कारण फायनल एक्झाम आहे त्यामुळे थोडं लक्ष द्यावंच लागेल. म्हणून मग मी पण तिला बोलते की लाडूकडे आता लक्ष तू देऊ नको, तू थोडासा अभ्यासाकडे लक्ष दे, म्हणजे भूक लागली तर ती लाडू म्हणजे किती पण म्हटलं ना स्टडी सोबत मला त्याला पण बघणंच आहे. त्याची आंघोळ म्हणा, बाकीच्या गोष्टी, मालिश, त्याला खायचं प्यायचं, त्याला फिडिंग करायचं, तर मग ते तर करावंच लागतं, ते काही चुकणार नाही. पण मग उरलेल्या वेळेत मला स्टडी करावा लागतो. तर त्याच्यामुळे मी इकडे होती. आणि मम्मीला पण थोडा विकनेस होता 2 दिवसापासून, तर मग तिची तब्येत बरी नव्हती, तर मग तिला पण थोडाफार सपोर्ट. मला आता थोडं बरं वाटलंय, फ्रेश वाटलंय. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ना मला weakness आला, तर मी माझी स्वतःची काळजी तेवढी घेतेच. आणि आता घरात आमच्या तुम्ही बघितलं तर खूप गर्दी आहे पूजाचा, इथे खाली स्टडी काही होत नाही, त्यामुळे वरती तो बेडरूम आम्ही पूर्ण आता प्रायमर वगैरे मारले, तुम्हाला दाखवलं. फक्त आता दरवाजे लावले, खिडक्या लावल्या, का पूजाला सेपरेट बेडरूम तयार होणार वरती. म्हणजे मी अजून असं प्रॉपर स्टडी नाही चालू केलेला आहे, पण मम्मीचं म्हणणं की अजून 2-3 दिवसामध्ये आपलं जे वरचं काम आहे ना ते फायनल होणार आहे. आणि एकदा आपण वरती सेटल झालो ना, आणि माझी स्टडी करण्याची पद्धत अशी ना की मी 10 ते 15 दिवसांमध्येच पूर्ण वर्षभराचा सिलेबस कव्हर करू शकते. तर अशी मला पहाटे स्टडी करायची सवय. 2:30 वाजता उठून सकाळी 8 पर्यंत मी पूर्ण म्हणजे सिलेबस पाहिजे तसं मी कव्हर करू शकते. आणि माझी टेक्निक कशी आहे ही जर तुम्हाला ऐकायची असेल तर मी नक्कीच ज्या कोणत्या ताई आहे, ज्या कॉलेजला आहेत, स्कूलला आहेत, त्यांना मी स्टडी करायची टेक्निकही सांगू शकते की लक्षात कसं ठेवायचं स्टडीचा, म्हणजे कमी वेळामध्ये जास्त आपण मेमरी कशी साठवायची तेही मी तुम्हाला सांगू शकते. तर ते पण मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेलच. तर सध्या आता खाली आहे, तोवर तर नाही, पण 2-3 दिवसानंतर माझा प्रॉपर स्टडी प्लॅन चालू होऊन जाईल. तो वळवळ करतोय ते बघते का, माझं लक्ष अर्ध तिकडे. हा, माझं लक्ष तो लाडू आहे ना पुढे दिवसभर झोपलेला आहे, माझं लक्ष तिकडे. तो ना खूप उलटा पालथा उलटा सांगूच नका, त्याला झोपत गोल गोल फिरायची सवय. पूर्ण रात्री सुद्धा तो आहे ना त्याच्यावर पांघरून टाकलं होतं पूजाने, पण तो पांघरून पायाने ना लोटून देतो आणि उघडा पडतो. आणि त्याला गोल फिरायची सवय, मध्येच पूर्ण गादी त्याला पुरत नाही. त्याला जागं माझं लक्ष त्याच्याकडे उशी ठेवलेली बाजूला, पण तरी लक्ष ठेवावं लागतं, कारण तो आता पालथा पडतो ना, तर मग तो पडायला वगैरे नको, म्हणून त्याच्यावर कंटिन्यू लक्ष ठेवावं लागतं. चला आता
स्वयंपाक करायचा आहे. आणि आज आमच्या गल्लीमध्ये देवीचं भंडारा पण छोटे आहे. छोटे वांगे आता आणलेले भंडारा रात्री. भंडारा. पण आता तो स्वयंपाक करावा लागेल आम्हाला. हे बघा, उशी ठेवली तिकडे, पण उशी ठेवली आणि मध्ये त्याला ठेवलं. काय टाकलं? भात. हां, भात टाकला, चपात्या करते गरम गरम. मग काय वांग्याची भाजी. वांगे मस्त आणले छोटे छोटे, मस्त वांग्याची भाजी करू. आज माझ्या हातची भाजी करू. तू करते का मी करू वांग्याची भाजी? तू करते का? मी भाज्या मी- चपात्या करते, मग करते का? हां, तुझ्या मी- हातची मला खायला भेटेल खूप दिवसानंतर. मीच वांग्याची करते मग. भाजी. सकाळी वांग्याची करायची का? म्हणजे भरले वांगी. हा, भरली वांगी. ठीक आहे ठीक आहे. तुझ्या पोळ्या झाल्यावर सांग, त्याच्यावर थोडे शेंगदाणे भाजत टाक तव्यावर. हा, चालेल. प्रत्येक वेळेस एक प्रकारची भाजी खायचा कंटाळा येतो. आज मी थोडंसं वेगळ्या प्रकारचं वांगं बनवते, वांग्याची भाजी. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, त्याचं वाटण करते. आणि फ्राय कुकरमध्येच मी वांग्याची भाजी करते. कुकरमध्ये वांग्याची भाजी खूप छान होते आणि पटकन होते, जास्त वेळ पण लागत नाही. तर इथं मी तेलामध्ये मोहरी, जिरं, हिंग टाकला, कढीपत्ता नव्हता, हळद पावडर टाकले आणि वांग्याचा जो मसाला केलेला आहे ना वाटण, ते टाकलं. थोडीशी धना पावडर पण टाकली. आता वाटण थोडंसं छान असं तेलामध्ये परतून घेते आणि त्यानंतर मग यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत. मी काळा मसाला नाही टाकत, पण थोडा काळा मसाला किंवा गरम मसाला, लाल तिखट टाकली ना तर ही भाजी अजून पण टेस्टी लागते. पण पूजाला आहे ना जास्त तिखट नको होतं, म्हणून मग मी फक्त लाल तिखट टाकलं थोडंसं आणि 2-3 हिरव्या मिरच्या वाटणामध्ये वाटल्या होत्या. तर हे वाटण छान असं परतलं आणि तेच वाटण मी ना वांग्यामध्ये असं गरम गरम असतानाच भरलं. आधी भरायला पाहिजे होतं पण ते माझ्या लक्षात आलं नाही. आणि पुन्हा वांगी ना छान परतून घेतली आणि त्यामध्ये ना पाणी टाकलं. कुकरमध्ये पाणी टाकताना वांग्याच्या भाजीला कमीच टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकलं वरतून. आणि कुकरमध्ये वांगं पटकन शिजतं, त्यामुळे फक्त 1 किंवा 2 शिट्टी केली. चला, मस्त आपले हे वांगं 3 शिट्ट्या केल्या मी, मस्त शिजलेलं आहे. आणि हे बघा किती सुंदर असा सुगंध खूप भारी येतोय असं वांग्याच्या भाजीचा. पण आता यामध्ये आहे ना गरम पाणी टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे मी. मला आहे ना एका डिशमध्ये बिना शेंगदाण्याची भाजी काढली आहे आणि बाकीच्यांना आहे ना शेंगदाणे घालून पाहिजे पातळ, तर त्यांना तशी करते. आता तुम्ही ही भाजी अशीच खाली तरी पण छान लागते, पण आमच्या घरात आहे ना पातळ शेंगदाणे घालून आवडते, म्हणून मग मी पुन्हा गॅसवरती ती भाजी उकळवते. त्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि थोडासा शेंगदाणा कूट टाकला. 5 ते 10 मिनिटात भाजी छान उकळू देते. घरात एक माणूस तरी असा लागतो की जो लाडूकडे लक्ष देईल. आम्ही कामात होतो ना, त्यामुळे लाडूचा मामा लाडूला सांभाळतोय. लाडू, काय लाडू, काय चालू आहे? लक्ष नाही द्यायचं अगो बाया. बघितलं ना, दिवसभरातून एकदा तरी त्याला टी व्हीवरती छोटा मोठा हत्ती बघायचा असतो. आणि हा गणपती बाप्पा आम्ही काल ऑनलाईन घेतला होता. बऱ्याच त्यांनी याची लिंक मागितली होती, पूजाने लिंक टाकलेली आहे, नक्की तिथून लिंक घेऊ शकता तुम्ही. हा गणपती बाप्पा खूप क्यूट आहे. आम्ही याला इकडे तिकडे अजिबात टाकत नाही. पण हे बघा, काय माहिती, पण आपला लाडू आहे ना गणपती बाप्पाला घाबरतोय. गणपती बाप्पाचे डोळे मोठे आहे ना, त्यामुळे तो घाबरतो की काय समजत नाही, पण हळूहळू होईल त्याला सवय. त्यानंतर आज आपल्याकडे ना एक ताई आलेल्या होत्या. तसं तर रोज कोणी ना कोणी येतच घरी मसाले किंवा मग कुरडई, पापड, लाडू सर्व काही घ्यायला. तर ह्या ताई पहिल्यांदा आल्या होत्या, मुंबईला राहतात त्या. तर त्या संध्याताईकडे गेल्या आधी, तिकडे कुरडई घेतली, नंतर आईवडिलांकडून चकली आणि साबुदाणा खिरीच्या पापड घेतले आणि आमच्याकडे गहू आणि मसाले घ्यायला आलेल्या होत्या. बराच वेळ त्या लाडूला घेऊन बसलेल्या होत्या आणि सर्व मसाले वगैरे त्यांनी घेतले. नंतर त्या गेल्या आणि दुपारचे 2-2:30 वाजले असेल. मी बाहेर आली होती लाडूला घेऊन. सर्व एरियातल्या बायका आहे ना इथे ओट्यावरती आलेल्या आहे. तर सर्वजण काही ना काही काम करताय आणि मोठ्या बहिणीच्या सासूबाईंनी मंदिरासमोरचं सर्व काही शेणाने सारवलं. आता मला तर काही करायचं नव्हतं, कारण 4था दिवस होता. कोणाला चालतं कोणाला चालत नाही, म्हणून मी आपल्या लाडूला सांभाळत होते, बाजूला बसून बघत होते. हे बघा, सई पण आलेली होती, लाडूला मस्त मोबाईल दाखवत होती. लाडू छान असा नादी लागलेला होता. आणि नंतर मग सर्व बायकांनी मिळून आहे ना ही मोठी मोठी पातेले आणलेली होती ना, ती भाड्यानेच आणावी लागतात. तर मग ती खराब असतात, इतके काही स्वच्छ नसतात. त्यामुळे त्यांनी पुन्हा चांगली स्वच्छ घासून घेतली आणि नंतर मग भाजीपाला वगैरे सर्व काही निवडून झाला.
सर्व काही आता स्वच्छ झाडून घेत आहे. आचारी येणार होता तर स्वयंपाकासाठी मग आम्ही गॅस सिलेंडर पण दिलं. जवळपास 40 बायका आहे आमच्या एरियामध्ये, पण काही जण लांब राहतात ना, त्यामुळे नाही आले. काही कुठे गावाला लग्नाला गेलेले. तर जितक्या बायका होत्या जवळपास त्या सर्वजण तयारीला आल्या. आणि लाडूला तर प्रत्येकजण घेतच होतं, कोणी ना कोणी. लाडूमुळे सर्व गल्लीतले छोटी छोटी मुलं गोळा झालेली होती. पूजा पण इकडे सडा वगैरे मारून झाडझोड करते. तर आता मी तर काही केलं नाही, कारण मला काही करायचंच नव्हतं, त्यामुळे मी बाजूलाच होती. पण बाकीच्या सर्व बायका काही ना काही काम करत होत्या. खरं तर पहिलंच वर्ष आहे की सर्व बायका मिळून दिवाळीचा भंडारा करताय. आणि खरंच खूप छान वाटतं असं एकत्र मिळून मिसळून काम करायला. सर्वजण एकजुटीने राहतात, मस्त मजा मस्ती करतात. आणि तसाही आमच्या एरियामध्ये दरवर्षी भगवती देवाईचा भंडारा होत असतो. पण मध्यंतरी ना असा स्वयंपाक काही मोठा दिलेला नव्हता, फक्त प्रसाद करायचे 5 किलोचा आणि तो प्रसाद वाटायचे. पण ह्या वर्षी सर्व बायकांनी भिशी लावली. जवळपास 40 बायका आहे भिशीमध्ये. 1000 रुपयेप्रमाणे दर महिन्याला नंबर काढतात, पण सर्वांनी मिळून एक नंबर देवाईसाठी काढला भंडाऱ्यासाठी. आणि आता नवरात्रीमध्ये पण छान उत्सव होत असतील, तर तेही तुम्हाला नंतर बघायला मिळेलच. सर्वजण आलेले इथे छान भाजीपाला सर्व काही निवडताय. फुलांचे हार केले काहींनी. आणि हे बघा आपल्या लाडू भोवती किती छान छान मुलं आलेली खेळायला, ही त्याने कमवलेली मित्रमंडळी. तर चला आता सडा वगैरे मारून झाडझूड झालेली होती. पूजाला आहे ना रांगोळी काढायला सांगितली, तर पूजा रांगोळी काढत होती सगळीकडे. तुझं बाळ आहे का ते? कसं जपवलं ते मी असं बाळाला पडलं बाळ पाडून टाकलं बो तू. इथे या पारावरती पण बाळमुंजांचं स्थान आहे आणि तिथे पण पूजाने सर्व छान अशी मस्त रांगोळी काढली. आई पण आलेली होती आणि इकडे पण मंदिरासमोर आहे ना छान अशी मोठी तिने रांगोळी काढली. हवा तर खूप सुटलेली होती, ती मला सांगत होती मम्मी खूप हवेने रांगोळी उडते, पण तरीही तिने छान रांगोळी काढली. आणि हे बघा मंदिराला लायटिंग वगैरे खूप सुंदर अशी लावलेली होती. खूप छान असं प्रसन्न वाटत होतं वातावरण, खरंच खूप मस्त वाटत होतं. आणि सर्व महिलांनी ना ही छान अशी मसाले भाताची तयारी केलेली होती. आलं, लसूण, हिरवी मिरची, कांदा सर्व काही असं तयार करून ठेवलेलं होतं. तांदूळ वगैरे निवडले. आचारीच्या हाताखाली पण काही लेडीज येत असतात, पण सर्व महिला बोलल्या की आम्ही तयारी करू, तुम्ही एकटेच या, म्हणून ते एकटेच आलेले होते. आणि म्हणून मग त्यांच्या मदतीला त्यांच्या हाताखाली सर्व महिला मिळून आहे ना काम करत होत्या. तर ते आचारी भाऊ आता मसाले भात टाकताय. भंडाऱ्याचा स्वयंपाक मसाले भात आणि मस्त त्याला जोडी आहे ना असा मऊसूत रव्याचा शिरा असं होतं. तर हे मसाले सर्व काही काढलेले होते. मसाले भातामध्ये ग्रीन पीस, बटाटा, सोयाबीन, बाकी कांदा, लसूण, आलं पेस्ट ते सर्वच टाकलेलं होतं, जसं आपण घरामध्ये मसाले भात करतो तसं. पण खूप खूप टेस्टी झालेला होता भात. जवळपास 50-1 किलोचा भात असेल माझ्या अंदाजाने, कारण मी तिथे थांबलेली नव्हती. हे शूट सर्व काही पूजानेच घेतलं, कारण लाडू घरी झोपलेला होता ना, तर मग मला त्याच्याजवळ थांबणं गरजेचं होतं. आणि तसंही पण देवाला नैवेद्य द्यावा लागतो किंवा मग बाकीच्यांना कोणाला चालत नाही, त्यामुळे मग मी काही स्वयंपाकाजवळ जास्त गेली नाही. आता इथे सर्व काही आचार्यांनी मसाले भात वगैरे टाकलेला होता. तांदूळ वगैरे धुवायचे बाकी होते अजून. तर त्यानंतर मग सर्व लेडीज आहे ना त्यांचं मेकअप वगैरे सर्व काही आवरायला निघून गेली. आणि मी पण मग मोठ्या बहिणीकडे गेली, कारण आई वडील पण आलेले होते. अंशू आलेली होती. एवढी हेअरस्टाईल कुणी केली पण अंशूची? कुणी केली का पाव पुढून? बापरे, पाय किती क्यूट क्यूट दिसते अंशू. अरुणाकाने देवयाईचा 1.25 किलोचा प्रसाद पण बनवला सर्वात शेवटी. आणि नंतर मग मी पण घरी आली. मला आणि पूजाला पण आवरायचं होतं. आमच्या दोघींचा पण लुक तुम्हाला दाखवते. तर मी ही बॉटल ग्रीन रंगाची साडी नेसली आणि थोडासा वरवर मेकअप केला. पूजाने पण माझीच साडी नेसलेली आहे. तर लाडूचं पण तिने आवरलं थोडंसं. आणि नंतर मग आरतीची तयारी झालेली होती. आरतीला पण आम्ही आलो. तर मी मागेच उभी होती. लाडूला पण मस्त टाळ्या वाजवायला शिकवत होती. आरती चालू होती आणि सर्व लेडीज आलेल्या होत्या. सर्वजण आरतीला बाहेर आलेले होते. खूप छान असं प्रसन्न वाटत होतं.
लाडू सई बघ सई बघ अंशू कुठे आहे ग? अरुणाकाने सर्वांसाठी मोगऱ्याचे गजरे पण आणलेले होते. तर हा सर्व काही खर्च आहे ना पिशीमधूनच केलेला होता. आणि अंशू शिव पण जेवत आहे. आज तुम्हाला व्हिडिओमध्ये ऋतू अर्चना दोघी पण दिसल्या नाही, कारण त्या दोघी पण आहे ना लग्नाला गेलेल्या होत्या, त्यामुळे त्या काही कार्यक्रमामध्ये दिसणार नाही. आणि बाकीचे सर्वजण जेवायला बसलेले होते. सागर दादाने पण लाडूला घेतलेलं होतं, तोही आलेला होता. आई वडील पण जेवायला आलेले होते, ते पण जेवले. आणि नंतर मग आम्ही सर्वांनी ग्रुप फोटो पण काढले. खूप छान मस्त आमचे फोटो पण आले. सर्वांनी आज देवीचा वर्धापन दिन इतक्या उत्साहाने पार पाडला आणि खरंच खूप छान वाटलं. आई पण आली होती मग आमच्या सोबत ग्रुपने फोटो काढायला. आणि नंतर सर्व लेडीजने मिळून खूप सुंदर असा डान्स वगैरे म्हणजे थोडासा एन्जॉय केला. चला आता सर्वजण जेवायला बसलेले आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू आपण. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना गुड नाईट, शुभरात्री.